नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपला एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे महिला व बाल विकास विभाग जो आहे याची लवकरच एक मोठी जाहिरात येत आहे आणि या जाहिरातीमध्ये दोन पदं महत्त्वाची आहेत. एक अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि दुसरं म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका. या संदर्भातला जो अभ्यासक्रम आहे, हा आज अभ्यासक्रम आपण डिटेल स्वरूपात समजून घेणार आहोत. यासोबत याचा अभ्यास सुरू कसा करायचा, कोणकोणत्या मुद्द्यांना हात लावायचा आहे आणि करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्यासाठी या संदर्भामध्ये कोर्स कसा उपलब्ध आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी इत्थंभूत पद्धतीने समजून घेणार आहोत. यापूर्वी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे. करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप जे आहे, यूट्यूब चॅनल जे आहे, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायची आहे. आणि सोबतच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला टेलिग्रामची लिंक सुद्धा आहे, ज्यामध्ये तुम्हाला नवीन अपडेट जे काही आहे ते अपडेट टेलिग्रामवरती उपलब्ध होऊन जातील. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला क्लिक करून जॉईन करायचं आहे. मग आजच्या या बाबीला सुरुवात करून अभ्यासक्रम समजून घेऊया. महिला व बालविकास विभागासंदर्भात अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षकाचा अभ्यासक्रम काय आहे. कारण की या अभ्यासक्रमाभोवती आपलं बऱ्याचशा गोष्टी ह्या डिपेंड असणार आहे. अभ्यासक्रमाला स्वरूप किती प्रमाणामध्ये वेटेज द्यायचंय, कसा अभ्यास कव्हर करायचा आहे, या सगळ्या बाबी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय आपण. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मी सुरुवातीला जो घटक घेतलेला आहे तो म्हणजे कोणता आहे, तांत्रिक घटक. या तांत्रिक घटकावरती आपण विशेषतः भर देणार आहोत. तांत्रिक घटक का महत्वाचा आहे, कारण की 200 गुणाचा जो पेपर आहे, 200 गुणाचा हा जो पेपर आहे, यापैकी 80 गुण जे आहेत हे कोणाला आहे, तांत्रिक घटकाला आहे. आणि 80 गुण म्हणजे किती प्रश्न, किती आहे, 40 प्रश्न आहे, प्रत्येकी 2 मार्क बरोबर 80 गुण असं हे गणित असणार आहे. या गणिताला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे याचं महत्व हे अनन्यसाधारण असं महत्व आहे, हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार आपल्या अभ्यासाच्या तयारीला सुरुवात करायची आहे. ही परीक्षा अंगणवाडी पर्यवेक्षक आणि मुख्य सेविका हा जो अभ्यासक्रम, यामध्ये ही सामान्य वस्तुनिष्ठ एमसीक्यू पॅटर्न मध्ये ही एक्झाम ही होणार आहे. एमसीक्यू पॅटर्न मध्ये आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 4 ऑप्शन हे दिले जाणार आहे आणि हे चारही ऑप्शन स्ट्रेट फॉरवर्ड असतात आणि मुख्यतः महिलांचा यामध्ये सहभाग आहे. महिला वर्ग जो आहे, या महिला वर्गाला या ठिकाणी काय केलेलं आहे, टार्गेट केलेले महिलांच्या अनुषंगाने या सर्व पोस्ट आहेत. त्यामुळे महिलांसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि यामध्ये ICDS योजना आणि पोषण अभियान यावर आधारित हा तांत्रिक घटक हा अवलंबून असणार आहे. काय, ICDS योजना आणि पोषण अभियान या संदर्भामध्ये असेल. लहान महिला व बालविकास संदर्भामध्ये हा मुख्यतः आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना जो आहे, या संदर्भामध्ये इतिहास, त्याचा इतिहास काय आहे, उद्दिष्ट काय असणार आहे आणि ह्याची रचना कशी असणार आहे, कशी आहे, या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचंय. या पहिल्या टॉपिकमध्ये तांत्रिक घटक हा महत्त्वाचा. त्यामुळे पहिला घटक हा ICDS काय आहे, त्याचा इतिहास काय होता, त्याचं उद्दिष्ट काय आणि त्याची रचना काय आहे, या बाबी आपण इथून समजून घेणार आहोत. यानंतर राष्ट्रीय पोषण अभियान काय आहे, पोषण अभियान जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तो समजून घेणार आहोत. यानंतर अंगणवाडी केंद्र स्तरावरील कामकाजाची माहिती असणं गरजेचं आहे. अंगणवाडीच्या स्तरावरती कामकाज कशा पद्धतीने चालवलं जातं, काय काय गोष्टी इथं उपलब्ध असतात आणि त्यातलं पोषण आहारासंदर्भामध्ये यांची मुख्य भूमिका काय असते, हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. अंगणवाडी ही संकल्पना आज शहरी भागामध्ये आपल्याला दिसत नसेल आणि असली तरी आपल्याला ती काय नाहीये, माहिती नाहीये किंवा आपण ती जास्त संपर्कात येत नाही. पण ग्रामीण भारत जो आहे मुख्यतः 3 ते 6 वर्षाचे जी मुलं असतील यांना अंगणवाडीमध्ये प्रवेश केला जातो आणि त्या ठिकाणी त्यांचं एक तर प्री प्रायमरी एज्युकेशन पण होतं, सोबतच त्यांचं पोषण आहार जो आहे त्यावर सुद्धा विशेष भर दिला जातो. त्यामुळे हे अंगणवाडीच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण बाब आहे, जी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर कुपोषण नियंत्रण आणि त्यावर उपाययोजना काय असू शकतात, या सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या या अभ्यासाच्या माध्यमातून. त्यानंतर संतुलित आहार काय प्रकार आहे, जीवनसत्व कोणती शरीरासाठी उपयुक्त आहेत, कोणती जीवनसत्व मिळाली पाहिजे म्हणजे लहान मुलांना, या सगळ्या बाबी विशेषतः महिलांना सुद्धा कशा प्रकारची जीवनसत्व असतील, संतुलित आहार कसा असावा, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्यानंतर महिला व बाल कल्याण योजना जी आहे कोणकोणत्या आहेत, या संदर्भातले असलेले कायदे कोणते, हे समजून घ्यायचे आहेत. म्हणजे महिलांच्या संदर्भामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये कौटुंबिक हिंसाचार ऍक्ट असेल
हुंडाबंदी असेल, सतीबंदी कायदा असेल, हे कायदे समजून घ्यायचे. या व्यतिरिक्त बाल संरक्षण असेल, प्रसूती लाभ असेल, या संदर्भातले सरकारच्या जेवढ्या योजना असतील या योजनांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी समावेश हा होणार आहे. आणि या संदर्भातले कायदे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे. पॉस्को सारखे कायदे काय आहेत, यांचा उपयोग काय आहे, हे सुद्धा आपल्याला ह्यामध्ये समजून घ्यायचं आहे. त्यानंतर लसीकरण आणि आरोग्य तपासणी यावरती आपण विशेष भर देणार आहोत. लसीकरण कोणकोणत्या टप्प्यामध्ये लसीकरण केलं जातं आणि त्यांची आरोग्य तपासणी कशा पद्धतीने असते, या संदर्भातले डिटेल स्वरूपामध्ये आपले लाईव्ह लेक्चर्स, करिअर ऑर्बिट अकॅडमीचे लाईव्ह लेक्चर्स जे आहेत ते चालणार आहेत. या लाईव्ह लेक्चर्सला तुम्ही सगळ्यांनी सहभागी होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. हे पूर्ण हे लेक्चर्स असेल ते आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्ममध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे आपल्या ॲपमध्ये. ओके. आता याचा अर्थ हा नाहीये तांत्रिक घटक हा 80 मार्काचा आहे. बऱ्याच जणांचा विषय असतो की तुम्ही तांत्रिक घटकाच्या इतक्या माग लागतात की बाकीचा जो 60% सेक्शन आहे हा सेक्शनला तुम्ही पूर्णतः कानाडोळा करतात. हा कानाडोळा करणं इथं चालणार आहे का? नाही. यावरती विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. याला सोडायचं नाहीये. विशेष लक्ष या इतर बाबींवरती सुद्धा द्यायचं आहे. सध्या आपल्या ॲपमध्ये इतर घटक जो आहे तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत असताना त्या घटकांना सुद्धा प्रायोरिटी वाईज त्यांना महत्त्व देणं, त्याला प्रॅक्टिस करायला सुरुवात करणं गरजेचं आहे, जे तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये आपल्याकडून पूर्णतः सोडवलं जाणार आहे. या संदर्भामध्ये महिला व बालविकास विभाग भरती 2026 ची करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून काय अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका या संदर्भामध्ये आपली रेकॉर्डेड आणि आता लाईव्ह दोन्ही स्वरूपामध्ये बॅच या उपलब्ध असणार आहेत. रेकॉर्डेड म्हणजे कोणते असणार आहे, जे जीकेचे इतर विषय आहेत हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये उपलब्ध असणार आहेत आणि लाईव्ह मध्ये आपला तांत्रिक घटक जो असेल तो पूर्णतः लाईव्ह स्वरूपामध्ये हा घेतला जाणार आहे. याचं वैशिष्ट्य काय असणार आहे, हे पूर्णतः तुम्हाला मोबाईलमध्ये तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला हा आपला बॅच ओपन करून तुम्ही बघू शकता. अनलिमिटेड वॉच टाईम आहे त्याला. 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. म्हणजे एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला बघू शकतात. या व्यतिरिक्त संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला एक तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पण असणार आहे, उपलब्ध तुमच्या ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे. म्हणजे लाईव्ह लेक्चर जे पण होतील, ज्यानंतर हे लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला वर्षभरासाठी उपलब्ध असणार. म्हणजे तुम्ही कधीही उघडून ॲप उघडून तुम्ही तुमचा अभ्यास हा करू शकतात. इव्हन तुम्ही ज्यावेळेस ट्रेनिंगमध्ये जाताल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला योजना वगैरे ज्या बघाव्या लागतील त्यासाठी सुद्धा याचा उपयोग हा नक्की तुम्हाला होणार आहे. यामुळे वेळ आणि गतीनुसार तुम्ही कोणत्या वेळेला कुठेही बघू आणि त्याचा स्पीडने बघू शकतात. तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टीच्या माध्यमातून इथं तुम्हाला टीचिंग केली जाणार आहे. तुम्हाला डाऊट सेशन सॉल्व्ह केले जाणार आहे आणि त्याच्या नोट्स सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये या उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देतोय. सध्या या अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका याची फी आपली फक्त किती आहे, 499 आहे. पण ही कायम राहील का? सध्या तरी हो आहे. नंतर पुढे भविष्यामध्ये महिन्याभरानंतर जाहिरात आल्यानंतर याची प्राइस नक्कीच आपण वाढवणार आहोत. कारण की आपण एवढा जास्त बाबी देतोय त्यामध्ये ही फीज म्हणजे अतिशय क्षुल्लक फीज आपण इथं लावतोय. यासोबत बघा यामध्ये सामान्य ज्ञानचा एक घटक आहे. या संदर्भामध्ये 15 प्रश्न विचारले जातात प्रत्येकी 2 मार्काला. म्हणजे 30 गुणांसाठी हा सामान्य ज्ञानाचा घटक या ठिकाणी महत्वाचा आहे. यामध्ये मुख्यतः महाराष्ट्र व भारताचा भूगोल, इतिहास यावर आणि विशेषतः समाज सुधारक यावरती विशेष भर दिला जातोय. यानंतर भारतीय राज्यघटना काय आहे, मूलभूत हक्क काय आहे, महिला व बालविकास संबंधित कायदे कोणते हे आपल्याला इथं समजून घ्यायचे आहेत. आता हे कायदे तांत्रिक घटकामध्ये पण आहे आणि या ठिकाणी सुद्धा सांगितले गेलेले आहेत. या व्यतिरिक्त चालू घडामोडी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चालू घडामोडी या ठिकाणी महत्वाचे असणार आहे. आणि ह्या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स या उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला ह्या नोट्स तुम्हाला नक्की उपयोगी होणार आहे. 1 लाइनर आहे आणि काही प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये आपल्या या पीडीएफ नोट्स या आपल्या उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही याला नक्की लक्ष द्या. त्यानंतर महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याणकारी योजना या मुख्यतः आपल्याला तांत्रिक घटकामध्ये पण समावेश आहे आणि जीके मध्ये सुद्धा याचा उल्लेख हा केला गेलेला आहे. त्यामुळे याचा सुद्धा आपण समावेश करणार आहोत. यामध्ये इतिहास नाही म्हणण्यापेक्षा अर्थशास्त्र हा विषय नाहीये, पर्यावरण नाहीये, हे घटक या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत. ठीक आहे. आपल्याला भूगोल, इतिहास,
भूगोल, इतिहास आणि राज्यघटना या तीनच घटकांवरती विशेषतः प्रश्न हे विचारले जातात. हे तीन घटक आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. यानंतर बघा, मराठी भाषा आणि व्याकरण यावरती विशेषतः भर दिला जातो, कारण की आपण महाराष्ट्रातली परीक्षा देतोय आणि ही पण सरळ सेवेच्या माध्यमातून भरली जाणारी परीक्षा आहे. त्यामुळे सरळ सेवेच्या माध्यमातून असल्या कारणाने आपल्याला मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. मराठीचं ज्ञान आणि मराठी व्याकरण माहीत असणं गरजेचं आहे आणि या गोष्टी, सर्व गोष्टी आपण आपल्या शालेय स्तरावरती बऱ्यापैकी समजून घेतलेल्या आहेत. तरी सुद्धा करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती याचे आपण लेक्चर्स हे प्रॉपरली लेक्चर्स आहे. या मराठी व्याकरणांतर्गत आपण समास असेल, प्रयोग असेल, संधी असेल, अलंकार असेल, नाम असेल, सर्वनाम असेल, विश्लेषण असेल, क्रियापद असेल, ही सर्व बाबी समाविष्ट असणारे शब्दसंग्रह जे आहे त्याचा एक संग्रह असणारे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार यांचा सुद्धा समावेश आपण यामध्ये करणार आहोत. या व्यतिरिक्त उतारा व आकलन यावरती भर देणार आहोत. उतारा वाचन असणारे, उतारावरनं काही प्रश्न असतील ते प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहेत. या संदर्भात म्हणजे सुद्धा आपण लाईव्ह स्वरूपामध्ये काही लेक्चर घेणार आहोत. एक दोन लेक्चर्स मध्ये उतारा कसा वाचायचा आणि कसा सोडवायचा या संदर्भातल्या बाबी आपण समजून घेणार आहोत. यानंतर इंग्रजी भाषा. आता आपण मराठीमध्ये सगळ्या गोष्टी करतोय, तर इंग्रजी भाषा सुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण आहे, कारण की इंग्रजीमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी ऑनलाईन करायच्या आहेत. ऑनलाईन मध्ये आपल्याला सगळं फिलअप करणं आहे, त्यामुळे आपलं ग्रामर व्यवस्थित असणं गरजेचं आहे. यामध्ये बघा, इंग्लिश ग्रामरला महत्त्व आहे. टेन्सेस, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स, वॉइस, नॅरेशन यावरती भर दिलाय. व्होकॅब्युलरी महत्वाची आहे. सिनोनिम, अँटोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि ॲडम्स यावरती मुख्यतः भर असणार आहे. हे इंग्लिश आणि मराठीचे विषय असणार आहे. मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न असणार आहे. इज इक्वल टू 2, प्रत्येकाला 2 मार्क म्हणजे 30 गुणांसाठी हा सेक्शन असणार आहे. आणि यानंतर इंग्रजी सुद्धा 15 प्रश्न, प्रत्येकी 2 गुण, मार्क 30 गुण या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसून येणार आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा आहे, म्हणजे 30 30 30, जीकेला 30, मराठीला 30, इथे 30, 90 मार्क झाले. अजून 30 मार्क बाकी आहे बघा. 30 मार्कांमध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणित या संदर्भामध्ये आपल्याला 15 प्रश्न आहे, प्रत्येकी 2 मार्क, 30 गुण. म्हणजे टोटल आपण बघितलं, जीके, मराठी, इंग्लिश आणि मॅथ या प्रत्येकी 30 म्हणजे 120 गुण आहेत. आणि प्लस किती, 80 तांत्रिक घटक इज इक्वल टू 200 गुण, मार्क हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. 200 मार्क या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतात. आणि यामध्ये अंकगणित हा जो घटक आहे बुद्धी, त्यामध्ये गणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरासरी, नफा, तोटा यावरती विशेष भर असणारे. या व्यतिरिक्त बुद्धिमत्ता चाचणीचे बाबी असणारे, क्रममालिका, नातेसंबंध, कोडिंग, डिकोडिंग आणि वेनाकृती यावरती विशेष भर हा दिला जाणार आहे. म्हणजे हे सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. आणि यासाठी 120 गुण जीकेचा जो सिलेबस आहे 60%, हा किती सिलेबस आहे, 60% सिलेबस आहे. आणि हा जो तांत्रिक घटक आहे हा 40% आहे. लक्षात ठेवा, यांची महत्वपूर्ण आहे. यांना आपल्याला महत्वाचं वेटेज द्यायचं आहे. 60% महत्वाचे आणि सिलेबस त्याचा मोठा आहे, त्यामुळे या 60%ला तुम्ही विशेष भर देऊन त्याला कव्हर करायला सुरुवात करायची आहे. ओके. परीक्षा पॅटर्न हा अंदाजित कसा असणार आहे, परीक्षेचे माध्यम अंदाजित जे परीक्षे माध्यम आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला पेपर हा उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन सीबीटी किंवा ऑफलाईन या दोनपैकी एका प्रकारामध्ये परीक्षा ही घेतली जाणार आहे. मुख्यतः ऑफलाईन परीक्षा जाण्यावरती जास्त शक्यता, कारण महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात, कारण म्हणजे महिलांचा सहभाग असल्या कारण ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्हीपैकी एका पॅटर्ननी एक्झाम जाणार आहे. यामध्ये एकूण 200 गुण आहेत, जे तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगतोय. तांत्रिक घटक 40 आणि सामान्य विषय, सामान्य अध्ययन जे आहे 60% हा घटक तिथं अवलंबून असणार आहे. या व्यतिरिक्त पात्रता, कमीत कमी तुम्हाला 40 ते 45% गुण मिळणं गरजेचं आहे. यावरती तुमची पात्रता पुढची मेरिटवरती ठरणार आहे. त्यामुळे एवढं महत्वाचं आहे. वेळ 90 मिनिटाचा हा पेपर तुम्हाला उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त बघा, परिवेक्षका पात्रतामध्ये बघा, पात्रता महत्वाची. परिवेक्षका या पदासाठी जर आपण फॉर्म भरत असाल तर आपल्याला पदवीधर असणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये पदवी कंप्लीट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनियर, डॉक्टर काहीही असो, तुम्हाला पदवी इथं
कंपल्सरी तुम्हाला जर पर्यवेक्षिका व्हायचं असेल तर. जर तुम्हाला मुख्य सेविका व्हायचं असेल तर तुम्ही 12वी पास वरती हा फॉर्म भरू शकता. मदतनीस व्हायचं असेल 10वी किंवा 8वी पास सुद्धा चालतंय. आणि स्थानिक रहिवासी जो असेल या स्थानिक रहिवासाला या ठिकाणी विशेष प्राधान्य हे दिलं जाणार आहे. त्यामुळे ही महत्वपूर्ण बाब आहे. या बाबींना लक्ष ठेवायचं आहे. या बाबींनुसार आपण पात्रता समजून घ्या. पर्यवेक्षकासाठी पदवी आवश्यक आहे. मुख्य सेविकासाठी 12वी पास असणं गरजेचं आहे. मदतनीस जे आहे 10वी आणि 8वी मदतनीस परीक्षा 10वी 8वी पास असणं गरजेचं आहे. आणि स्थानिक स्तरावरचा रहिवासी असेल तर त्याला त्या भागामध्ये काय प्राधान्य हे दिलं जाणार आहे. ओके, ह्या सगळ्या बाबी आहे. करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या कोर्सेस आणि ह्यापेक्षा इतरही कोर्सेस आपल्याकडे अवलंबून उपलब्ध आहेत. यामध्ये बघा, अंगणवाडी मुख्य पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका आणि चौकीदार ह्या 2 कोर्स सोडलेत. या दोन्ही कोर्स 499 ला उपलब्ध आहे. आणि बाकी सर्व कोर्सेस जे आहेत, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, पण नगर परिषद, या प्रत्येक कोर्सेस हे आपल्याला 699 मध्ये उपलब्ध असणार आहे. आणि या व्यतिरिक्त या सगळ्या कोर्सेसला जर तुम्ही एकत्रितरित्या तयारी करत असाल तर तुम्हाला संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच जी आहे 2026 ही उपलब्ध आहे. या संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच मध्ये आपल्याला सर्व विषय हे इथं शिकवले जाणार आहे. सर्वांचे तांत्रिक घटक सुद्धा यामध्ये कव्हर असणार आहे. यामध्ये MPSC असेल, TCS असेल, IBPS असेल, हा कोणताही पॅटर्न असला तर ह्या पॅटर्न नुसार तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पॅटर्नची तयारी विचार न करता डायरेक्ट एनरोल झालात तरी तुम्हाला परीक्षेमध्ये यश हे नक्कीच भेटेल. यासाठी काय करायचं, तुम्हाला पण अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही गॅरंटी घेतोय, पण तुमच्याकडनं काही सपोर्ट नसेल तर उद्या मग सगळं हे होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला डायरेक्शन करण्याचं काम आमचं आहे, पण तुम्ही सुद्धा तेवढाच डेडिकेशन यामध्ये देणं गरजेचं आहे. या संदर्भात आपल्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच ही आपली चालू आहे. यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी असलेले, PDF नोट्स असणारे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असणारे, 1 इयर व्हॅलिडिटी असणारे, अनलिमिटेड वॉच टाइम असणारे, मेंटरशिप उपलब्ध असणारे, डाऊट सेशन उपलब्ध असणारे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त 1299 रुपयामध्ये या उपलब्ध असणार. किती? फक्त 1299 मध्ये हे सगळे कोर्सेस तुम्हाला इथं उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि या संदर्भामध्ये तुम्ही लवकरच तुमची नोंदणी करून तुम्ही लवकरच जॉईन करताल, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये परीक्षांना वर्षभरात जेवढ्याही परीक्षा होणार आहेत या परीक्षेमध्ये हमखासरित्या यश हे प्राप्त होईल. ठीक आहे. अशा अनेक विविध वेगवेगळ्या बाबींसंदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचंय आणि टेलिग्राम लिंक सुद्धा शेअर करून जॉईन करायची आहे. ठीक आहे, चालेल. थँक्यू.